चालू नाही आता. त्या दिवशी चुकीचा होता, मी चूप बसलो. नाही 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 मी आबा, नाही, काय नाही, करतो? तुमच्या अंगावर असेल का मला? अरे बा, अंगावर गच्ची आलं. कोण अंगावर आलं? हे काय गच्ची कशी काय धरली तुला? कोणी गच्ची धरली? मी काय गच्ची धरली? राजू भाऊ, या बाई. पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांचा सर्वत्र निषेध होत आहे. तसे या हल्ल्याची पोलीस प्रशासनाकडे फिर्याद दिली असून प्रशासनाने लवकरच याची दखल घ्यावी. सरकारी ब्रँड भारत हा स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकत आहे. या तांदळाची विक्री 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू असून याची किंमत 29 रुपये प्रति किलो आहे. तसेच सरकारने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साठा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून भाव नियंत्रणात राहता येतील. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितलं की गेल्या एका वर्षात तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सुमारे 15% वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. निर्यातीवर बंदी असतानाही तांदळाच्या किमती वाढतच आहे. त्यामुळे तांदळाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत तांदूळ बाजारात आणला आहे. भारत तांदूळ नाफेड आणि एनसीसीएफ सरकारी संस्थांमार्फत 29 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकला जाईल. याशिवाय केंद्र भंडारच्या रिटेल चेनवरही भारत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटलं की भारत तांदूळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा ब्रँड 5 आणि 10 किलोच्या किनमध्ये लोकांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकारने 5 लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. महागाई आटोक्यात येईपर्यंत निर्यातबंदी संपवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. और मेरा तो मंत्र है, न खाऊंगा न खाने दूंगा. तांदूळ निर्यातीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे. या सर्व सरकारी योजनेची पायमल्ली या राशन धान्य माफियांनी लावली आहे. सरकार व जनतेचा विश्वासघात या राशन माफियांनी करण लावला आहे. शिधापत्रिका म्हणजे राशन कार्डवर येणारे राशन हे राशन धान्य माफिया जनतेपर्यंत पोहोचू देत नाही. सर्व माल मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवतात. यामुळे महागाई वाढते. यानंतर हेच साठवणूक केलेलं हे धान्य उच्च किमतीत विकून हे राशन धान्य माफिया मोठा नफा कमवत. हे राशन आटा कंपनी, कुरकुरे कंपनी, मैदा कंपनी, दारू कंपनी व इत्यादी राशन संबंधित ठिकाणी हे राशन विकले जात असवे. त्याचप्रमाणे भारत ब्रँडचा भारत तांदूळ, डाळ, आटा या नाशिक जिल्ह्यातून, नांदगाव तालुक्यातून, मनमाड शहरातून कुठे गायब झाला? कुणी गायब केला? घरोघरी चाळोचाळी सरकारतर्फे भारत ब्रँड राशन वाटपसाठी मोबाईल गाडी येते, ती कुठे गेली? ठकबाजी कोणी केली? हा सर्व माल कुठे जातो असा प्रश्न उपस्थित होतो. ह्या भारत तांदूळ मनमाड येथील बुरकुलवाडी येथे एका राशन धान्य माफियांच्या गुमनाम गोडाऊनमध्ये आढळून आला आहे. सविस्तर माहिती अशी की रोजी बुरकुलवाडी येथे या गुमनाम गोडाऊनमध्ये माहिती संकलन करण्याकरिता पोलीस डायरी न्यूज नेटवर्क व वादळ न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राजू निर्भवणे व अक्षय राजू निर्भवणे गेले असता राशन माफिया उमेश ललवाणी याने व याच्या साथीदाराने मुख्य संपादक व संपादकला धक्का बुक्की केली, मारहाण केली व जातीवरून शिवीगाळ देत ललवाणी बोलला की महारट्यांनो, भीमट्यांनो, बाहेर निघा, तुमच्यासारखे पत्रकार व पुढारी मी पायाला गुंडाळून ठेवतो. सदर ठिकाणावरील हमाल व गोडाऊनचे मालक उमेश ललवाणी यांनी संगणमत करून गोडाऊनचे गेट बंद करून आम्हा दोघांना पुन्हा धक्काबुक्की व शिवीगाळ करत उमेश ललवाणी बोलला की मनमाड सोडून निघून जा, नाहीतर मारून टाकेल अशी धमकी दिली. या अमानुष घटनेचा न्यूज व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या न्यूज व्हिडिओत सरकारी राशन भारत ब्रँडचा गायब झालेला भारत तांदूळ धान्य यात दिसून येत आहे. तर सर्वांना समजलंच असेल की या राशन माफियांनी संपूर्ण नाशिक जिल्हा, नांदगाव तालुका, मनमाड शहराचा सर्व राशन धान्य माल गायब केला, लंपास केला असावा. हा माल विकून मोठा पैसा कमावून बेनामी जायदाद प्रॉपर्टी संपत्ती आपल्या नावावर केली आहे. या प्रकरणाची संबंधित अधिकारी व ईडी मार्फत सखोल व उच्चस्तरीय चौकशी
हावी आणि पोलीस डायरी न्यूज नेटवर्क व वादळ न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राजू निर्भवणे व अक्षय राजू निर्भवणे आणि राशन अन्नधान्यापासून वंचित असलेल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, तर दुसरीकडे या राशन माफियांनी संगणमताने चौकशी होण्या अगोदरच हा गोडाऊन खाली केला अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे। तर राशन अन्नधान्याचा तुटवडा पडल्यामुळे कित्येक लहान मुले कुपोषणाला बळी पडले। या मुले लहान मुलांना आजार उद्भवले, त्याचा जिम्मेदार भी हा राशन माफियाच आहे। कुपोषणाच्या व्यापक ओझ्यासह भारतासमोर एक उल्लेखनीय आव्हान आहे। हा मुद्दा देशातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक फरकांच्या जटिल मिश्रणाशी जोडलेला आहे। या व्यापक समस्येचे बहुआयामी स्वरूप पोषण निर्देशकांमध्ये आणखी बिघाड टाळण्यासाठी त्वरित लक्ष देण्याची आणि समर्पित संसाधनांच्या गुंतवणुकीची मागणी करते। भारतातील कुपोषणाची तीव्रता। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार कुपोषणाचे प्रमाण 5 वर्षाखालील 35.5% मुले स्टंटिंगला बळी पडतात। 19.3% मुले वाया जात आहेत। 32.1% मुलांचे वजन कमी आहे। 3% मुलांचे वजन जास्त आहे। 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 18.7% आहे। अशक्तपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये 25.0%, 15 ते 49 वर्षे। महिलांमध्ये 57.0%, 15 ते 49 वर्षे। 31.1% किशोरवयीन मुलांमध्ये 15 ते 19 वर्षे। किशोरवयीन मुलींमध्ये 59.1%, 15 ते 19 वर्षे। 52.2% गर्भवती महिलांमध्ये 15 ते 49 वर्षे। मुलांमध्ये 67.1%, 6 ते 59 महिने। जगातील अन्न सुरक्षा आणि पोषणाची स्थिती 2023 भारतातील सुमारे 74% लोकसंख्येला सकस आहार घेता येत नाही, तर 39% लोकांना पुरेसे पोषक तत्व मिळू शकत नाहीत। ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 वर्ष 2023 साठी भारताचा स्कोर 28.7 आहे, जो भूक स्केलच्या तीव्रतेनुसार गंभीर परिस्थिती दर्शवतो। भारतातील बालक वाया जाण्याचे प्रमाण 18.7 आहे, जे या अहवालात सर्वाधिक आहे। चालू नाही आता, या दिवशी चुकीचं होतं, मी चूप बसलो। नाही 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 आता नाही, काय मला आबा? माहिती काय नाही, करतो? तुमच्या तू अंगावर असेल का मला? अरे बा, अंगावर घातलं आलं. कोण अंगावर आलं? हे काय गच्ची गच्ची काय धरली तुला? कोण गच्ची धरली? मी काय गच्ची धरली? राजू भाऊ, या बाई. मोबाईल हात लावायचा नाही, कॅमेराला हात लावायचा. तू